अकाउंट ओपन केल्यानंतर त्या अकाउंटचा ॲक्सिस त्यांनी घेतला. आता ॲक्सिस म्हणजे मी देतो असं नाही, तर बरेचसे क्लायंट ज्यांना ऑपरेट करता येत नाही ऑनलाईन, बऱ्याचशा पुण्यातल्या क्लायंटचे ॲक्सिस हे बऱ्याचशा CNकडे असतात. ते ऑलरेडी दिग्विजय जेधे इंग्लिश ॲग्रीमेंट घेऊन आला होता, परंतु माझ्या मनात थोडासा शंका निर्माण झाली की हे एवढे तयारीत कसे काय आले म्हणून. तुमचा जेधे घात करणार आहे आणि जेधेंनी मला तुमचा फॉर्म बाद करण्यासाठी पैसे दिलेले आहेत, परंतु तुमचं काम तालुक्यात खूप मोठं असल्यामुळे माझी जीभ रिटली नाही, ते काम करले नाही, माझ्याकडे तसेच पैसे पडून आहे. पुण्यामधली जी गुन्हेगारी आहे ती मोडीत काढायचं काम जर कुणी केलं असेल तर ते अमितेश कुमार आणि जॉईंट शिटवी शर्मा साहेब यांनी केलेलं आहे. नमस्कार. दैनंदिन जीवनामध्ये व्यवसाय करत असताना आपले जे काही सहकारी असतील, आपले आर्थिक व्यवहार पाहणारे अकाउंटंट असतील किंवा जे काही सहकारी असतील, यांच्यावर कितपत विश्वास ठेवला पाहिजे आणि किती विश्वास नाही ठेवला पाहिजे, हे आजच्या काळामध्ये एक चिंतनाची बाब आहे. असाच एक काहीसा प्रकार माझ्यासोबत राजाराम तांबे आहेत त्यांच्यासोबत घडला आहे. दुर्गादेवी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड नावाची त्यांची कंपनी आहे, व्यवसाय आहे आणि पुण्यातील दौंड भाग असेल, यवत भाग असेल, त्या भागामध्ये काही प्रमाणात सामाजिक काम देखील आहे. नक्की घडलं आहे काय? जवळपास 149 कोटी रुपयांचा अपहार त्यांच्या बँक अकाउंटमधून घडला आहे. जवळपास 16 हायवा ज्या डंपर गाड्या आहेत त्या गाड्यांचं देखील त्यांच्यासोबत अपहार, त्यांच्या स्वतःच्या गाड्यांसोबत अपहार घडल्याची घटना घडली आहे. माझ्यासोबत राजाराम तांबे आहेत की सविस्तर काय घडलं आहे त्यांच्यासोबत. आम्ही आता पोलीस आयुक्तालय कमिशनर ऑफिसच्या बाहेर उभे आहोत. घडले काय नक्की सविस्तर समजून घेऊ. राजाभाऊ, नक्की काय घडलं तुमच्यासोबत? सुरुवातीपासून घटनाक्रम सांगा. नमस्ते, जय शिवराय. 2023मध्ये सर्जेराव जेधे यांचे मित्र कमलदीप सिंग वैद्य हे माझ्या खारडी या ठिकाणी ऑफिस आहे आणि माझ्या ऑफिसच्या अपोजिट साईडलाच त्यांचं घर आहे. तर ते माझ्याकडे आले होते की तुम्हाला काय लोन वगैरे लागतं आहे का या संदर्भामध्ये मला भेटण्यासाठी आले होते. तर त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की माझे एक CA आहेत मित्र, अमर तलवार म्हणून. ते खूप नामांकित CA आहेत आणि त्यांच्या अनेक बँकामध्ये माझे आणि त्यांची आम्ही सोबतच पार्टनर म्हणून काम करतो आहे आणि अनेक बँकामध्ये त्यांची DGM AGM वगैरे अनेक लोक ओळखीचे आहेत. तर तुम्हाला काही फायनान्स लागत असेल तर त्यांच्याकडून मी अवेलेबल करून देऊ शकतो असं सांगत असताना ते म्हणले, माझे जे अमर तलवार जे CA आहेत त्यांच्याकडं तुमचं काम द्या इथून पुढचं, म्हणजे तुम्हाला इथून पुढं फायनान्सचा अडचण येणार नाही. आणि असं म्हणून त्यांनी माझा विश्वास संपादन करून मला अमर तलवार यांच्या ऑफिसकडं घेऊन गेले. स्वारगेट या ठिकाणी त्यांचं ऑफिस आहे. तिथं गेल्यानंतर अमर तलवारने सांगितलं की तुमचे फायनान्सचे सगळे प्रॉब्लेम जे काय तुम्हाला मदत लागेल फायनान्स संदर्भात तर मी तुम्हाला करेल असं सांगून माझा विश्वास संपादन केला. आणि माझं जे काम आहे पूर्वीचे टॅक्स कन्सल्टंट उत्पल पवार आणि गाडेसाहेब म्हणून पाहत होते आणि त्यांच्याकडून मी ते काम घेऊन मी अमर तलवार यांच्याकडं माझं दुर्गादेवी इन्फ्राचं काम दिलं. हे काम देत असताना त्यांनी मला सांगितलं की जी इन्कम टॅक्स, GST, EMD असेल, टेंडर भरण्यासाठी लागणारं TDS असेल, अनेक शासनाचे जे काय ऑनलाईन टॅक्सेस भरण्यासाठी मला ऑनलाईन अकाउंट लागेल आणि त्याचा ॲक्सेस माझ्याकडे लागेल. मी तुम्हाला सारखं OTP वगैरे मागणार नाही, तर मला जे काय काम करायचं असेल ते माझ्या पद्धतीने मी करेल असं माझा विश्वास संपादन करून मला सांगितलं की एक बँक नवीन अकाउंट फ्रेश उघडून द्या. तर मी खराडीच्या आसपासच्या 2-3 बँका आहेत त्या ठिकाणी मी अकाउंट काढण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते म्हणले नाही, माझी एक औंध या ठिकाणी ओळख आहे साहेबांची, तुम्हाला CC वगैरे लागली, काय लोन लागलं तर आपण तिथं अकाउंटला जर ट्रान्झॅक्शन वगैरे झाले तर मी तिथं तुम्हाला लोन वगैरे लवकर अवेलेबल करून देईन असं सांगून माझ्याकडं येस बँक औंध या ठिकाणच्या अधिकारी 5-6 वेळा माझ्याकडं ऑफिसला आले. परंतु मी काय एवढ्या लांब असल्यामुळं मी काय अकाउंट ओपन करत नव्हतो. शेवटी अमर तलवार यांनी मला फोन करून सांगितलं की ते अकाउंट काढा, तुम्हाला लवकरात लवकर मदत होईल, म्हणून मी ते अकाउंट ओपन केलं. अकाउंट ओपन केल्यानंतर त्या अकाउंटचा ॲक्सिस त्यांनी घेतला. आता ॲक्सिस म्हणजे मी देतो असं नाही, तर बरेचसे क्लायंट ज्यांना ऑपरेट करता येत नाही ऑनलाईन, बऱ्याचशा पुण्यातल्या क्लायंटचे ॲक्सिस हे बऱ्याचशा CNकडे असतात. म्हणजे आणि CNवर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे आणि CA हा विश्वासू माणूस असतो, म्हणून त्यांच्या विश्वासाला मी पात्र राहून मी त्यांना ॲक्सेस दिला. कालांतराने 2024 फेब्रुवारीमध्ये मला मी स्वतः त्यांनी मला 2-3 बँकामध्ये पण घेऊन गेले मीटिंगसाठी, पण त्यांच्याकडून काय माझं लोनचं काम झालं नाही. परंतु मी फेब्रुवारी 2024मध्ये पुन्हा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँकेमधून मार्केट यार्डमधून 8 कोटी रुपयाचं लोन करून 10 कोटी रुपयाच्या मी
डंपर 16 डंपर विकत घेतले. माझं एक जालन्याला काम होतं. जालन्याचं काम एक महिना नवीनच डंपर घेतले होते. एप्रिलमध्ये मला गाड्या मिळाल्या होत्या आणि मी ते 8 जूनला काम संपल्यानंतर मी त्या गाड्या पुण्याला घेऊन येत होतो. पुण्याला घेऊन येत असताना त्या कामावर साईडवर दिग्विजय जेदे आणि सर्जेराव जेदे आणि कमलदीप त्या ठिकाणी आलेले होते. आता 2022ला सर्जेराव जेदे आणि दिग्विजय जेदे यांनी मला माझी एक खोरची जागा आणि पारगाव शिंदेवाडी येथील एक एने प्लॉट माझा त्यावेळेस मॉर्गेज घेऊन मला ₹1.25 कोटी पेमेंट दिलं होतं. तर जेव्हा ते जालन्याला आले तेव्हा मी ते ₹1.25 कोटी त्यांना रोख स्वरूपात जालन्यामध्ये दिले होते. त्यांचं फक्त व्याज राहिलं होतं आणि हे दिलेले पैसे मला व्याजाने दिलेले होते. तर गाड्या घेऊन पुण्याला येत असताना औरंगाबाद या ठिकाणी किशोर बोराडे म्हणून जेदे यांचे पाहुणे आहेत. त्यांनी माझ्या गाड्या थांबवल्या. मला फोन केला की औरंगाबादमध्ये आपलं एक काम आहे कंपनीचं, ते काम करताल का तुम्ही? आपण थांबवा गाड्या, आपण उद्या सकाळ भेटू असं सांगून मला तिथं थांबवलं गेलं. आणि सकाळी जेदे, दिग्विजय जेदे, सर्जेराव जेदे, कमलदीप, अजून 1-2-3 लोक त्या ठिकाणी, आमचे भाचे गणेश डोंबे, पुतणे अमित तांबे हे त्या ठिकाणी होते. त्यांनी त्या वकील साहेबांचं ऑफिस होतं त्या ठिकाणी आमची मीटिंग झाली आणि बोराडे म्हणले आता काम लगेच करायचं नाही कंपनीचं, ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो. आता जेदे काकांना गाड्या लागतात पारगाव या ठिकाणी मुरुम टाकायचं आहे म्हणून 5-6 दिवसासाठी गाड्या लागतात. मी म्हटलं चालेल, 5-6 दिवसासाठी न्यायचे तर घेऊन जा. ते ऑलरेडी दिग्विजय जेदे इंग्लिश ॲग्रीमेंट घेऊन आला होता. परंतु माझ्या मनात थोडासा शंका निर्माण झाली की हे एवढे तयारीत कसे काय आले म्हणून. तरीसुद्धा आमच्या गावातले संबंध असल्यामुळं 5-6 दिवसासाठी मी त्यांना ₹1000 तासाने गाड्या घेऊन जा असं म्हटलं. ते म्हणले चालेल, आम्ही तुम्हाला ₹1000 तासाने पेमेंट देतो. त्याच्यानंतर मी ड्रायव्हरांना सांगितलं. आमचे भाचे आणि पुतणे तिथं सगळं सुपरवायझर गाड्यांचं पाहत होते. गणेश डोंबे आणि अमित तांबे ते गाड्या घेऊन जेदेंच्या पंपावर 9 तारखेला आले. 9-10 संध्याकाळी अशा टायमिंगला आले. तिथं आल्यानंतर गाड्या सोडल्या आणि ते संध्याकाळी रात्र झाली होती म्हणून ते घरी गेले. घरी गेल्यानंतर जेदेंनी माझ्या ड्रायव्हर आहेत त्यांना सांगितलं की माझ्याकडे दुसरे ड्रायव्हर आहेत, तुम्ही जावा, मी दुसऱ्या ड्रायव्हरकडून काम करतो. आणि त्यांना गाड्यांची व्यवस्था करून रात्रीच ते ड्रायव्हर काढून दिले. 5-6 दिवसांनी मी जेदेंना फोन केला की काका झालं का काम म्हणून. तर जेदे म्हटले नाही, अजून काम चालू आहे, झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेल. परत 10-15 दिवसांनी मी फोन केला. मी आमच्या पुतण्याला गाड्या पाहायला लावल्या. तर ते म्हणले काही गाड्या आहेत, काही गाड्या नाही तिथं. तर मी म्हटलं काम चालू असेल. 10-12 दिवसांनी जेदेवनला मी फोन केला की मला हप्ता भरायचा आहे बँकेचा, 18 लाख रुपये हप्ता आहे, तर मला पैसे लागणार आहेत, तर मला पेमेंट द्या. देतो, करतो, सांगतो असं म्हणून त्यांनी 2 महिने घालवले. माझा मुलगा इलेक्शनला उभा राहणार आहे, पवारसाहेबाचं तिकीट मिळणार आहे, मी थोडं धावपळीत आहे, मी काय पळून चाललो आहे का, असं खोटं नाटं सांगून मला वेळोवेळी टाळाटाळ केली. त्यानंतर मी नोव्हेंबर 24मध्ये दिग्विजय जेदे यांना फोन केला आणि म्हटलं तुम्ही माझ्या गाड्या नेल्यात, 4 महिने झालं मी हप्ते भरले नाहीत, आपण माझ्या गाड्या देण्यात याव्या. तुमचं जर माझ्याकडे व्याज असेल म्हणून गाड्या नेल्या असतील तर तुमचं माझ्या गाड्यांना ₹1 कोटी महिना भाडं आहे, तर तुमचं व्याज पहिल्याच महिन्यात संपलेलं आहे, तुम्ही माझ्या गाड्या देऊन टाका, काय हिशोब असेल माझा देऊन टाका. तर दिग्विजय जेदे म्हणले आम्ही गाड्याच नाही नेल्या, आम्हाला काय माहितीच नाही, गाड्या तर तुम्हीच घेऊन गेले. मी म्हणलं अहो नाही ना, मी जबाबदारीने सांगतो, तुमची इथं कॅमेरे आहेत, गाड्या चेक करा. तर असं खोटं सांगितल्यामुळं मी म्हणलं तुमच्या गुन्हा दाखल करेन. तर तो म्हणला तुला काय उपटायचं ते उपट, काय करायचे ते तुला करून घे. आणि असं म्हणून त्यांनी हे पण सांगितलं की तुझी जमीन आमच्याकडं आहे, मी जमीन दुसऱ्याला विकू शकतो मी, आणि आमचं व्याज नाही लवकर दिलं तर तुझी जमीन पण आम्ही दुसऱ्या माणसाला विकून टाकू, अशी मला त्यांनी धमकी पण दिली. त्याच्यानंतर मी SP ऑफिस पुणे ग्रामीण यांच्याकडे एक तक्रारी अर्ज 25/11/2024ला दिला आणि यवत पोलीस स्टेशनला त्याचा अर्ज दिला. परंतु त्या ठिकाणी यवतला देत असताना स्वतः पंकज देशमुख साहेब तिथे SP होते, त्यांनी यवतला स्वतः फोन केला. त्यावेळेस 10 दिवसाच्या सुट्टीवर चिवाड शेट्टी साहेब आले होते. त्यांनी गेल्या अर्जाची दखल घेतली, FIR स्वतः त्यांनी टायपिंग केली आणि मी त्यांना म्हटलं की साहेब गुन्हा दाखल नका करू, जेदे काकांना बोलून घ्या, माझ्याकडे काय जर पैसे असतील त्यांचे तर मी द्यायला तयार आहे, हिशोब करू, आणि त्यांच्याकडे जर काय पैसे फिरत असतील तर त्यांनी द्यावे, मला काय तक्रार करायची नाही. तर त्यांनी जेदेंना बोलवलं फोन करून. आल्यानंतर जेदे नशेतच होते. त्यांनी म्हणले आमचं खानदान कोणतं आहे, आम्ही कुठल्या खानदानातले आहोत, आम्हाला इथं बोलवलं, पोलीस आमच्या दारात पहारेकरी असतात आणि आम्हाला ह्या माणसाने इथं पोलीस स्टेशनला बोलवलं
आणि असं आम्ही आणि मी ह्याच्यापेक्षा जे दे काहीच नाही. जे त्यांचं म्हणजे सांगायचं तात्पर्य नुसते फुगिरी मारून गेले, आरडाओरडा करून गेले त्या ठिकाणी आणि तिथून पोलीस चौकीतून निघून गेले. त्यानंतर चिवाड शेट्टी साहेब म्हणले की माझी 2 दिवस ड्युटी राहिलेली आहे, तुमचे पहिले जे देशमुख साहेब पी आहे ते आल्यानंतर तुमची दखल घेतील. त्याच्यानंतर मी वेळोवेळी पोलीस स्टेशनला गेलो, वेळोवेळी SP ऑफिसला मी 10-15 माझ्या फॅमिलीसोबत गेलो. तर SP साहेब अक्षरशः वैतागले. खाली फोन केला, EPI डांगे म्हणून, EPI संपांगे म्हणून त्या ठिकाणी काम पाहत होते, त्यांना फोन केला. म्हटले तुम्हाला अडचण काय आहे ह्यांचा तपास करायला. त्याच्यानंतर हे 6 महिन्यांनी 5 ते 6 महिन्यांनी EPI डांगे एप्रिलमध्ये मला वाटतं कर्नाटक या ठिकाणी माझ्याकडून लोकेशन गाड्यांचे फोटो घेऊन गेले. कर्नाटकवरून आल्यानंतर मला तुमच्या गाड्या कर्नाटकमध्ये गेल्या कशा? कर्नाटकमध्ये माझ्या ज्या गाड्या आहेत ह्या त्यांनी तिकडे कामाला लावल्या होत्या, परंतु मला त्याचं काहीच कल्पना नव्हती. कर्नाटकवरून जेव्हा मला EPI संकांबे साहेबांनी जेव्हा मला यवतला बोलवलं तेव्हा म्हणले तुम्ही काहीतरी खोटी तक्रार दिलेली आहे. मी म्हटलं काय झालं साहेब. तर ते म्हणले तुम्ही तुमच्या मिसेसनी कमलदीप सिंग वैद्य या माणसाच्या नावाने डिजिटल ॲग्रीमेंट करून दिले. मी म्हटलं साहेब माझ्या मिसेसनी कधी कमलदीप वैद्यला पाहिलं नाही आणि अमर तलवारलाही पाहिलं नाही. त्यांनी मला ॲग्रीमेंट दाखवलं, इंग्लिश ॲग्रीमेंट होतं. म्हटलं साहेब माझ्या घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर रजिस्टर ऑफिस आहे, माझ्या ऑफिसपासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर रजिस्टर ऑफिस आहे, कमलच्या घरापासून जवळ 1000 फुटावर रजिस्टर ऑफिस आहे. तुम्हाला ॲग्रीमेंट करायचं होतं तर स्टॅम्पवर करायचं, हे असं खोटं नाटं ॲग्रीमेंट कशाला केलेलं आहे. आणि त्या खोट्या ॲग्रीमेंटवर भरोसा ठेवून पोलिसांनी माझी फाईल त्याच वेळेस क्लोज केली. त्यावेळेस कमलदीपनी मला अगोदरच सांगितलं होतं की जे त्यांनी पोलीस स्टेशन मॅनेज केलं आहे, पैसे दिलेत. अगोदर कमल मला सांगत होता, पण कमलनी मला गाड्या नेलेला सांगितलं नाही. माझ्या गाड्या ज्या तपासाला EPI डांगे साहेब 8 दिवसापूर्वी गेले होते कर्नाटकला. तर त्यावेळेस गाड्यांची अशी अवस्था आहे, मी देताना नवीन गाड्या दिल्या होत्या, गाड्यांची अशी अवस्था आहे की गाड्यांचे टायर चोरून नेल्यात, नवीन गाड्यांचे 5-6 गाड्या पलटी केल्यात, ॲक्सिडेंट केला आहे, गाड्यांच्या बॅटऱ्या गेल्यात, जिथं गाड्या बंद पडल्यात गाड्यांच्या क्लच प्लेट जाळलेल्या आहेत, गाड्यांचे इंजिनचे पार्ट काढून नेल्यात, जिथं गाड्या बंद पडल्यात तिथून गाड्या बंदच आहे. मुळातच जेदे आणि कमलदीप यांना गाडीतला सुद्धा माहीत नाही. माझ्या आज 10 कोटीच्या गाड्यांची किंमत आज 1-1.5 कोटी रुपयेसुद्धा नाही, भंगारातसुद्धा घेणार नाही. अक्षरशः पोलीस खात्यातली लोक तिथून माघारी आली, गाड्या चालू झाल्या नाहीत म्हणून अक्षरशः माघारी आली. त्यांना नोटीस दिलं आहे 5-6 दिवसामध्ये गाड्या नीट करून इथं आणून द्या, नाहीतर तुमच्यावर कारवाई केली जाईल, कडक कारवाई केली जाईल असं त्यांना आरोपींना सांगितलेलं आहे. आज खरं तर मला अपेक्षा आहे की या आरोपींना मोकाट घरी आहेत, सगळ्यांच्या घरी आहेत, रोज घरी आहेत, यांच्या घरी CCTV कॅमेरे आहेत, तुम्ही चेक करा. ह्या सगळ्या आरोपींना मुळात अटक झाले पाहिजे. ऑक्टोबर इलेक्शनचा काळ चालू होता, 2024 विधानसभेचं इलेक्शन चालू होतं. त्या काळामध्ये जेदेंनी काय केलं, माझा फॉर्म बाद व्हावा म्हणून शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम यांना सांगितलं की यांना काही पैसे दिले फॉर्म भरायला वगैरे, काही त्यांना अनामत रक्कम दिली, असं सांगितलं की तुमचा जेदे घात करणार आहे आणि जेदेंनी मला तुमचा फॉर्म बाद करण्यासाठी पैसे दिलेले आहेत, परंतु तुमचं काम तालुक्यात खूप मोठं असल्यामुळं माझी जीभ रिटली नाही, ते काम करले नाही, माझ्याकडे तसेच पैसे पडून आहे. त्याच वेळेस मला एक GSTचे अधिकारी माझ्या ऑफिसला आले होते 10/10/2024 रोजी, ऑक्टोबर 24ला. तर त्यांनी माझ्या ऑफिसची झाडाझडती केली, तर त्यांना कुठलीच काय चुकीची गोष्ट त्यावेळेस सापडली नाही. त्याच्यानंतर मला नोटीस पाठवलं की ऑफिसला येऊन भेटून जा. त्यावेळेस मी ऑफिसला भेटायला गेलो दुसऱ्या दिवशी. त्यावेळेस मी माझ्या CA म्हणजे अमर तलवारला फोन केला, तर ते म्हणले कमल तुमच्यासोबत येईन, आता त्याच्यासोबत जा, आम्ही सगळं हे केलेलं आहे. त्यांना सांगितलं ओळखीचेच ऑफिसर आहेत असं सांगून मला कमलला घेऊन आम्ही GST ऑफिसला गेलो. पुणे या ठिकाणी GST ऑफिस आहे. तिथं गेल्यानंतर कमल मला खाली म्हणला की बस हाँ बोलो, आप ज़्यादा कुछ बोलो नहीं, सब मेरे जान पहचान वाले, आप कुछ उनके साथ ज़्यादा बातें मत करो, 2 मिनट में ख़त्म करके हमको आना है. तर मी वर गेल्या मला GST ऑफिसर म्हणले तांबे जी आप इतना बड़ा काम किया है, 150 करोड़ का टर्नओवर हुआ है. मैं बोला 150 करोड़ का सर. तो मदीस कमल बोला नहीं सर, उनको ज़्यादा कुछ मालूम नहीं, इसमें से सभी हम ही देखते, अमर और हम मैं ही देखता हूँ इनका काम का. तो इनका कुछ पेमेंट जालना कलेक्टर से आने वाला है, कुछ महसूल मंत्री के पास से पेमेंट आने वाला है, तो आने के बाद हम जो भी GST का बिल भरना है वो हम GST भर देंगे. उसके बाद मेरे को त्याच्यानंतर मला बाहेर बसायला सांगितलं
आणि कमल आणि ज्येष्ठ ऑफिसर बोलून खाली आलो कमल घेऊन आम्ही. पण मला ते राहवालं नाही. मी दुसऱ्या दिवशी पुन्हा मला जरा शंका उपस्थित झाल्यामुळे मी पुन्हा दुसऱ्या दिवशी GST ऑफिसला गेलो आणि GST ऑफिसर यांना विचारलं की साहेब नेमकं काय झालं आहे हो, माझं नेमकं काय विषय आहे, खरं सांगा मला. तर त्यांनी सांगितलं की तुमचा औंध बँकेमध्ये 150 कोटीचा टर्नओव्हर झालेला आहे, म्हणजे कामं झालेली आहे, त्याचा GST काही बाकी आहे तुमचा भरायचा. तर मी म्हटलं साहेब माझं त्या अकाउंटवर कुठलंच ट्रान्झॅक्शन नाही. त्या अकाउंट फक्त GST, इन्कम टॅक्स, EMD भरण्यासाठी, काही TCS भरण्यासाठी, गव्हर्नमेंटचे काही शुल्क भरण्यासाठी काढलेले. त्याच्यावर कुठलंच मी अजून 1 लाख रुपये अकाउंट ओपनिंग केलं सोडून मग कुठलंच ट्रान्झॅक्शन नाही केलेलं. ते म्हणले काय सांगता. तो म्हणले तुम्ही अकाउंट स्टेटमेंट काढून आणा. मी शोधत ते औंधला गेलो, बँकेचं स्टेटमेंट काढलं. त्याच्यात दिसून आलं की 149 कोटीचा गैरव्यवहार झाला आहे. मी ते स्टेटमेंट घेऊन GST ऑफिसला आलो. GST ऑफिसरनी ते स्टेटमेंट पाहिल्यानंतर, ते बघितल्यानंतर साहेबांना सांगितलं साहेब यातला एकही माणूस मी ओळखत नाही, हे केलेलं ट्रान्झॅक्शन मला कुठली माहिती नाही आणि त्यांच्याकडं माझा नंबर नाही, माझ्याकडे त्यांचा नंबर नाही, कुठली माझ्याकडे वर्क ऑर्डरसुद्धा नाही या कामाची. तर ते म्हणले तुमचे तसे जबाब द्या इथं. तर त्याच वेळेस मी त्यांना जबाब दिले. जबाब दिल्यानंतर एक 5-6 दिवसांनी GST ऑफिसरनी अमर तलवारच्या ऑफिसला रेड पाडली आणि काही त्यांचं ॲक्सिस काही त्यांचं हस्तगत केलं, मला माहीत नव्हतं. परंतु अमर तलवारचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की GST ऑफिसर तुम्हारे वजह से हमारे ऑफिस में आए थे, उन्होंने हमारे यहाँ रेड कर दी, लेकिन मैंने फालतू तुम्हारे वजह से हमारा पैसा गया. तो म्हणलं किती पैसे गेले. तर म्हणला 10 लाख रुपये दिए और मॅनेज करके उनको भेजा है अभी. तो त्याच्यानंतर आहे ना मी त्याच दिवशी अमर तलवारची आणि कमलदीपची, प्रमोद तलवार यांची चंदननगर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिला आणि पुणे CA ऑफिस आणि दिल्ली CA ऑफिस आणि ED ऑफिसला त्याच वेळेस नोव्हेंबर 25ला मी त्यावेळेस तक्रार अर्ज दिला. त्याच्यानंतर मला जेव्हा यवत पोलीस स्टेशननी सांगितल्यानंतर कमलदीपनी तुमच्या ज्या गाड्या नेलेल्या आहेत डिजिटल सिग्नेचर ॲग्रीमेंट करून, मी आत्ता 1/12/2025 रोजी CP ऑफिसला तक्रारी अर्ज दिला. CP साहेबांनी त्याची तात्काळ दखल घेतली आणि हा तक्रारी अर्ज EOWला गुन्हा दाखल करायला सांगितला. EOWचे अधिकारी मासाळ साहेब यांनी अतिशय काळजीपूर्वक याची दखल घेत हा गुन्हा दाखल करायला तपासी अधिकारी म्हणून API डांगे साहेब यांच्याकडं हा तपास दिला. डांगे साहेबांनी डिसेंबरमध्ये अमर तलवारला ऑफिसला बोलवलं असताना त्याच्यासोबत कमलदीप पण आले होते आणि त्याच दिवशी माझे भाचे आणि पुतण्याचे जबाब होते. त्यावेळेस कमल आणि अमर त्या ठिकाणी आले असताना साहेबांना म्हटलं आम्ही बाहेर थांबतो. तर नाही म्हटले, जे काय व्हायचे ते समोरासमोर होऊ द्या. मग साहेबांनी कमलदीप वैद्य यांना प्रश्न विचारला की तुम्हाला गाड्या न्यायचा काय अधिकार आहे. तर कमलदीप म्हणला साहेब तांबे साहेबांना मी पैसे दिल्यात 4.5 कोटी रुपये. तर मला त्या डांगे सरांनी त्यांना प्रश्न विचारला की कसे दिल्यात पैसे. तर तो म्हणला 50% व्हाईट आणि 50% ब्लॅक दिल्यात. तर साहेबांनी विचारलं की तुझ्या एंट्री आहेत का बँकेच्या. तर तो म्हणला आहे. मग ते बँक स्टेटमेंट आणून दे. तर त्याने आजपर्यंत कुठलंही बँक स्टेटमेंट आणून दिलं नाही. त्यानंतर मला साहेबांनी विचारलं तुम्हाला पैसे दिलेत का. तर मी साहेबांना त्याचं यवत पोलीस स्टेशनचे जबाब जे दिलेला होता कमलदीपनी हा जबाब दाखवला आणि त्याच्यामध्ये यांनी 1,59,00,000 रुपये मला दिलं असल्याचं त्या जबाबामध्ये कमलदीपनी दिलं होतं. परंतु मला एवढे पैसे दिले नव्हते. यांनी डेसिमेस फायनान्समधून मला 64,50,000 रुपये त्यांनी दिलेले होते. काही वजन काटे घ्यायचे होते, त्यातले 2 वजन काटे त्यांच्याच नावाने आहेत. कमलदीपच्या अमर तलवारच्या ईगल म्हणून कंपनी आहे त्याच्याच नावाने आहे. त्याचे माझ्याकडे इनव्हॉइससुद्धा आहे. त्याच्यानंतर अमर तलवारनी विचारलं की एवढे पैसे दिलेत का. तर अमर म्हणला एवढे पैसे नाही, 64 लाख रुपये दिलेले आहेत, याच्यापेक्षा मला जास्त पुढचं माहीत नाही. आणि असं खोटं बोलून कमलनी वेळ मारून नेली. त्यावेळेस मी त्यांचे पुरावे दाखवून साहेबांना हे खोटं सांगितलं आहे हे सिद्ध करून दिलं. त्याच्यानंतर डांगे सरांनी कमलदीपला प्रश्न विचारला की गाड्या कुठून नेल्यात. तर कमलदीपनी सांगितलं की मी जेदे पारगाव इथून पंपावरून 8 गाड्या नेल्यात आणि मुळशीमधून 6 गाड्या नेल्यात. तर त्यावेळेस मी साहेबांना सांगितलं की कमलदीपनी यवत पोलीस स्टेशनला जबाबात असं सांगितलं आहे की काही गाड्या मी चंदननगरमधून घेतल्यात आणि काही गाड्या मी हिंजवडीमधून घेतल्यात. असा खोटा तिथं जबाब लिहिलेला मी साहेबांना दाखवला. साहेब म्हणले खरं सांग. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी जेदेंच्या इथून गाड्या नेलेल्या आहेत.
त्याच्यानंतर साहेबांनी विचारलं हे डिजिटल ॲग्रीमेंट तू कसं काय केलं. त्यावेळेस कमलनी सांगितलं की तांबेंचे मिसेस अनपढ आहे, त्यांना लिहिता वाचता येत नाही, म्हणून मी त्यांच्या घरी माणूस पाठवला आणि त्यांच्या मिसेसला घेऊन त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आणि त्यांच्या ऑफिसमध्ये मी हे ॲग्रीमेंट बनवले. आता ज्यावेळेस अमर तलवारची माझी ओळख झाली, ज्यावेळेस अमर तलवारला मी काम दिलं त्यावेळेस माझी आणि माझ्या मिसेसची डिजिटल सिग्नेचर अमर तलवारकडे दिली होती. तर अमर तलवारनी आणि कमलदीपनी काय केलं, डिजिटल सिग्नेचरचा वापर करून आम्हाला कुठलीही माहिती न देता बोगस ॲग्रीमेंट बनवलं होतं. त्यावेळेस डांगे सरांनी त्याला विचारलं खरं सांग मला विचारलं तर मी सांगितलं डांगे सरांना की सर माझ्या घराबाहेर CCTV कॅमेरे आहेत, जर कोण मला माझ्या मिसेसला न्यायला आला असेल तर त्याचा फोटो येईल किंवा मला फोन केला असेल किंवा कोणत्या वेळेस फोन केला याची माहिती घ्या साहेब. आणि डिजिटल सिग्नेचर केल्यानंतर त्याचं लोकेशन येतं, ते लोकेशन पण चेक करा साहेब जर माझ्या ऑफिसला केलं असेल तर. आणि माझी मिसेस 12वी शिकलेली आहे, तिला इंग्लिश लिहिता वाचता बोलता येतं, म्हणजे तिला समजतं, तिची इंग्लिश साईन आहे आणि हा माणूस खोटं सांगतो आहे. त्यावेळेस अमर तलवारनी सांगितलं साहेब हे फ्रॉड ॲग्रीमेंट केलेलं आहे, हे ॲग्रीमेंट बोगस आहे, मी तुम्हाला 5 मिनिटात करून देऊ शकतो हे ॲग्रीमेंट. कबूल केलं, हे त्यांनी कबूल केलं. त्याच्यानंतर साहेबांनी विचारलं की तांबे यांच्या दुर्गादेवी इन्फ्रामधून विमाननगर शाखा बँक ऑफ बरोडामधून 73,90,000 रुपये ट्रान्सफर झाल्यात डेसिमेस फायनान्सला. तर कमलदीप माझ्या ऑफिसला यायचा, त्याच्यामुळे माझ्या ऑफिसमधून काही चेक चोरीला गेलेले होते. आता माझ्या ते लक्षात नाही आलं, बऱ्याच वेळा येऊन गेला माझ्या ऑफिसमधून, माझ्या ऑफिसला साईन केलेले चेक होते. तर ते चेक ह्यांनी चोरलेले होते. ह्यांनी काय केलं, माझी डिसेंबरमध्ये 14/11/2024 रोजी TDSचे गाड्यांचे वगैरे इतर काही पैसे आलेले होते. आता हे मला तर माहिती नाही, मला मेसेज पण नाही आलेला बँकेचा. मी जेव्हा FIR दाखल केला, अर्ज दाखल केला 31/1/2025 रोजी इथं CP ऑफिसला. त्याच्यानंतर 10-12 दिवसांनी मी नवीन CA अपॉइंट केले होते, त्यांच्याकडे गेलो होतो, निकम साहेब म्हणून होते. त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना म्हटलं साहेब माझे TDSचे वगैरे गाड्यांचे काही पैसे आलेत का बघता का पोर्टलवर. तर त्यांनी चेक केल्यानंतर त्यांनी सांगितलं की बँक ऑफ बरोडा विमाननगर शाखेमध्ये 74 लाख रुपये आलेले आहेत. मी म्हणून तुम्ही चेक करा, म्हटलं नाही आले साहेब. तर 1 वर्षानंतर मी ते बँक ऑफ बरोडामध्ये चेक करण्यासाठी गेलो असता तिथं माझ्या अकाउंटला पैसे आले होते 74 लाख रुपये आणि ते 74,90,000 रुपये 73,90,000 रुपये डेसिमेस फायनान्सला वळवलेले होते. आणि मग मी ते पाहिल्यानंतर त्याचे RTGS फॉर्म पाहिला, चेक पाहिला, तर चेकवर माझी सही होती पण RTGS फॉर्मवर माझी सही नव्हती. चेकवर वेगळं अक्षर होतं लिहिलेलं, डेसिमेस फायनान्स नाव वेगळ्या पेनाने लिहिलं होतं, खाली अमाऊंट वेगळ्या पेनाने लिहिली होती आणि RTGS फॉर्मवर पण वेगळ्या अक्षरामध्ये रायटिंग केलेली होती. आणि मुळातच जेव्हा तो फॉर्म मी शोधला तर तो फॉर्म बँकेतला फॉर्मॅट नव्हताच, म्हणजे त्यांनी कुठून तरी बाहेरून फॉर्म आणलेला होता आणि गपचूप त्याच्यावर सह्या करून बँक मॅनेजरला मॅनेज करून ते पैसे माझ्या परस्पर वळवले गेले होते. त्यानंतर मी तो अर्ज नंतर दुसरा अर्ज मी ह्या केसच्या संदर्भातला मी 15 दिवसांनी इथं अर्ज केलेला होता, या चेक असं झालं आहे म्हणून. तर मी इथं संबंधित अधिकाऱ्यांनी मला एक हँडरायटिंग एक्सपर्टचा नंबर दिला आणि त्यांना मी राजेंद्र भिडे म्हणून आहे त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी मला ह्या हँडरायटिंग एक्सपर्टचा अहवाल दिला की ह्यातली कुठलीही गोष्ट जुळत नाही. आणि मग जेव्हा मी हा अहवाल आणल्यानंतर माझ्याकडं त्यावेळेस अहवाल हातामध्ये होता. जेव्हा मी डांगे साहेबांनी विचारलं खरं सांगा ह्या अकाउंटमधून पैसे कसे गेल्यात, तेव्हा मी साहेबांना तो पुरावा दिला हँडरायटिंग एक्सपर्टचा की हा खोट्या सह्या केलेल्या आहेत आणि हे अमर तलवार आणि कमलदीप आणि अजून एक साथीदार त्यांचा त्या बँकेमध्ये गेला होता. तर साहेब खवळे खरं सांगा नाहीतर बघा मला खरं वसूल करायचं माहिती. त्यावेळेस अमर तलवारनी सांगितलं की त्या सह्या मीच केलेल्या आहेत, मीच त्या बँकेमध्ये मी आणि अजून एक जोडीदार गेलो होतो असं स्वतः डांगे साहेबासोबत त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर डांगे सरांनी अमर तलवारला विचारलं की 150 कोटीचा टर्नओव्हर केला आहे, हा कुणी केला आहे. तर अमर तलवारनी डांगे सरांना स्वतः सांगितलं की ह्यांचा आणि ह्याचा कुठला संबंध येत नाही, राजाभाऊ तांबे आणि ह्या व्यवहाराचा कुठलाही संबंध नाही, ह्यातला कुठलाही माणूस त्यांना ओळखत नाही आणि हा जो व्यवहार झाला आहे हा माझ्या ऑफिसमधून झाला आहे. राजाराम तांबे यांनी मला त्यावेळेस सिम कार्ड दिलं होतं आणि त्या सिमचा वापर करून मी हा व्यवहार केलेला आहे. आता 4ही पण गुन्हे क्रिमिनल असल्यामुळं हे सगळेचे सगळे गुन्हे कबूल केल्यानंतर मी सदर घडलेल्या गोष्टीचा जबाब मी CP साहेब जॉईंट CP साहेब यांना दिल्यानंतर साहेबांनी ह्यांच्यावर 7/3/2026 रोजी गुन्हा दाखल केला
ॲक्च्युली 2 वर्ष ह्याच्यासाठी मी धडपडत होतो गुन्हा दाखल व्हायला. यवत पोलिसांनी हलगर्जीपणा केला, कुठली दखल न घेता हा गुन्हा दाखल केला नाही. मला वन फिरावं लागलं, परंतु देवासारखा माणूस CP साहेबांनी मला मदत केली. CP साहेबांमुळं, जॉईंट CP साहेबांमुळं हा गुन्हा रजिस्टर झालेला आहे. आता CP साहेबांबद्दल जर सांगायचं झालं तर CP साहेब हे पुण्याचे मसी आहेत. म्हणजे मी 25-30 वर्षापासून पुण्यात राहतो आहे. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे पोलीस हे देशाच्या कानाकोपऱ्यातून आरोपीला शोधून आणणारे म्हणजे पुणे पोलीस आहेत. पुण्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुणे CP साहेब आणि जॉईंट CP साहेब यांच्यामुळं पुण्यामधली जी गुन्हेगारी आहे ती मोडीत काढायचं काम जर कुणी केलं असेल तर ते अमितेश कुमार आणि जॉईंट CP शर्मा साहेब यांनी केलेलं आहे. आता पुणे पोलिसांकडून काय अपेक्षा आहे? आणि अमितेश कुमार साहेब जे आहेत यांनी पुण्यातले सगळे पहिल्यांदाच पुण्याच्या इतिहासात सगळे भ्रष्टाचार म्हणजे अवैध धंदे जे बंद केलं असेल तर फक्त अमितेश कुमार आणि शर्मा साहेब यांनी केलेले आहेत. आजपर्यंतचा इतिहास आहे असं कधी घडलं नाही. त्यामुळं पुणेकर ह्यांच्यावर खूप खुश आहेत. पुणेकरांच्या वतीने मी या दोघा अधिकाऱ्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर हे अधिकारी इथं आणण्यामध्ये ज्यांचा मोलाचं काम आहे ते या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचंसुद्धा मी मनापासून आभार करतो. खरंच अशा अधिकाऱ्यांची पुण्यासारख्या ठिकाणी गरज आहे आणि मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. कारण माझ्यासाठी आज देवासारखे आहेत. मित्रांनो, खरं सांगायचं तर एखाद्या गरिबाला तुम्ही जर मदत केली तो तुम्हाला देव मानल्याशिवाय राहणार नाही. मी या CP साहेबांबद्दल एक उदाहरण सांगावंसं वाटतं आहे की एकदा एका गावातल्या जाणकार लोकांनी एका शिल्पकाराला विचारलं, म्हणले का हो तुम्ही या दगडामध्ये अतिशय सुंदर मूर्ती घडवली. शिल्पकार हा अमितेश कुमार CP साहेबांसारखा हुशार होता. तो म्हणला, मी फक्त दगडातला अनावश्यक भाग बाजूला काढला आहे, दगडामध्ये देवरूपाने अगोदरच मूर्ती तयार होती. मला एकच सांगायचे CP साहेबांच्या बाबत की CP साहेबांनी अवैध धंदे बंद करून जे गुन्हेगारांचा कर्दनकाळ खळले, आज पुणेकरांच्या दृष्टीने CP साहेब माझ्यासाठी देव माणूस आहे. आणि ते या तपासामध्ये मला घडलेला प्रकार, त्यांना कुठल्या राजकीय नेत्यांचा फोन आले असतील, गेले असतील, आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु CP साहेब कुठल्याही राजकीय नेत्याचं ऐकत नाही. ही त्यांची खूप मोठी खासियत आहे. आणि घडलेला गुन्हा हा सगळ्या आरोपींनी कबूल केला आहे. त्याचे सगळे एव्हिडन्स आहे, पुरावे आहेत. याच्यामध्ये फक्त CP साहेबांना माझी विनंती आहे की अमर तलवार याच्या ऑफिसमध्ये जे ATM कार्ड आहे त्याचं लोकेशन घ्यावं. ज्या डिव्हाइसमधून हे 150 कोटीचा व्यवहार केलेला आहे, या 150 कोटीमध्ये ह्यांनी काही व्यवहार करत असताना गेमिंग म्हणजे देशद्रोहाचा पण काम केलेलं आहे. अनेक कुठं पैसे गेल्यात माहिती नाही. याचा तपास करावा आणि हे 150 कोटीचा भ्रष्टाचार बाहेर काढावा. आणि दुसरी गोष्ट, CP साहेबांना मी आत्ता मागच्या आठवड्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर भेटलो असता त्यांनी तात्काळ माझ्या जेदींनी ज्या गाड्या गायब केलेल्या आहेत, 14 गाड्या नवीन गाड्या, माझ्या गाड्या नवीन गाड्या 9 कोटी रुपयाच्या 10 कोटी रुपयाच्या गाड्या हे कर्नाटकला नेऊन काम केलेलं आहे. त्या काम केलेल्या कंपनीचं नाव आहे JSW ब्युमिंग म्हणून. SM टेक या कंपनीचं त्यांचं ॲग्रीमेंट झालेलं आहे. आणि कमलच्या ह्या कंपन्या आहेत दोन्ही पण, स्टार इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून कंपनी आहे, ह्या कंपनीच्या नावाने ॲग्रीमेंट केलेलं आहे. तर ह्या कंपनीवर गुन्हा दाखल करून म्हणजे JSW असं SM टेक ह्याच्यावर गुन्हा दाखल करून या अकाउंटमधून कमलच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आणि हे पैसे कुणाच्या अकाउंटला गेलेले आहेत ह्याची साहेबांनी प्रत्यक्षात चौकशी करावी. आणि हे जे डिजिटल ॲव्हिडन्स आहेत म्हणजे अमर तलवारने केलेलं ट्रान्झॅक्शन असेल, डिजिटल सिग्नेचर असेल, ह्या जप्त कराव्यात. आणि माझे ATM सिम कार्डचा गैरवापर करून हे सिम कुठल्या लोकेशनमध्ये आहे याचा सगळा तपास CP साहेब करतील अशी मला आशा आहे. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये हा तपास EOWकडे वर्ग झालेला आहे. आणि EOWचे जे DCP आहेत मासाळ साहेब अतिशय संयमी आणि चांगला माणूस आहे, अधिकारी आहेत. जेव्हापासून मासाळ साहेब या EOWला अधिकारी म्हणून आलेले आहेत तेव्हापासून अनेक आर्थिक गुन्हे उघड केलेले आहेत आणि खूप मोठे घोटाळे DCP साहेबांनीसुद्धा हे केलेले आहेत. माझी निश्चितपणानं माझ्या सारख्या सामान्य माणसाची दखल घेऊन मला CP साहेब आणि जॉईंट CP साहेब देवासारखी माणसं आहेत, मला न्याय देतील अशी आशा आहे. तुम्ही आत्ता म्हणालात की त्यांनी असं म्हटलं की तुमच्या पत्नीनी सही केली, बरोबर?
तुमच्या पत्नीला तुमच्या कंपनीमध्ये तेवढे अधिकार आहेत का? नाही, माझ्या पत्नी 5% डायरेक्टर आहे याच्यामध्ये आणि माझी 95% भागीदारी आहे. माझ्या कंपनीने माझ्या मिसेसनी कधीही या अमर तलवारला पाहिलं नाही आणि कमललाही कधी पाहिलं नाही, त्यांनी माझ्या मिसेसला कधी पाहिलं नाही. हे सगळा मोठा स्कॅम आहे. माझंच नाही तर इतर लोकांच्यासुद्धा हा स्कॅम केलेला आहे असावा, याची चौकशी करावं. कारण ह्याच्यामध्ये ED इन्व्हॉल्व झालेले आहेत. EDचं सुद्धा नोटीस आलेलं आहे. अकाऊंट येस बँकेचं फ्रीज केलेलं आहे. आणि हे जे कंपन्या आहेत या सगळ्या कंपन्यामध्ये यांचेच याच्यामध्ये कमलदीप वैद्यच्या 4 कंपन्या आहेत. त्याच्या मिसेसच्या नावाने कमलदीपला डांगे सरांनी एक प्रश्न विचारला होता की तुझ्या मिसेसच्या नावाने 30-40 तुझी मिसेस काम काय करते? तर म्हणला माझ्या मिसेसचा 30-40 कोटीचा टर्नओव्हर आहे. तर ते म्हणला काय काम करते? डांगे सर विचारलं. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं असेच काम करते. तर त्याच्यामुळं 5-6 ह्याच्यामध्ये आरोपी आहेत. प्रमोद तलवारच्या पण अनेक हे आहेत त्याच्यामध्ये अनेक. त्यांनी पण मला त्यावेळेस GST ऑफिसर माझ्या ओळखीचे आहेत, आम्ही मॅनेज केले, तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, असं वेळोवेळी त्यांनी पण मला सांगितलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हावी आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाला न्याय मिळावा. मी कायम सत्याच्या मार्गावर काम करणारा कार्यकर्ता आहे, सामान्य माणूस आहे, सामाजिक काम आहे. त्यामुळं मला कुठंतरी CP साहेब देवासारखे मला मदत करतील, पुण्याचे मसिया म्हणून पुन्हा ह्या केसमध्ये लक्ष घालून याचा न्याय निवाडा करतील अशी आशा आहे. तुम्ही म्हणता की जेदेकडून तुम्ही 1.25 कोटी रुपये घेतले होते, बरोबर? तर हे जेदे काही सावकारी वगैरे करतात, त्यांच्याकडे तसं काही लायसन सावकारकीचंच काम करतात. अनेक लोकांना त्यांच्यावर पूर्वीचे गुन्हे आहेत. जेदेनी मला जमीन गहाण ठेवून मला पैसे दिलेले, दिग्विजय जेदेने. आणि आजताही यांनी गावामधले 1-2-3 लोकांच्या जमिनी गहाण ठेवून काहीतरी कामासाठी पैसेही घेतलेले आहेत. आणि ह्यांचं कुठलं लायसन नाही जेदेंचं. माझ्यावरच खोटे गुन्हे दाखल त्यांनी त्या काळात केलेले आहेत. कोणते खोटे गुन्हे? असं सांगितलं की आमचे पैसे बुडवायचे म्हणून ह्यांनी आमच्यावर गुन्हा दाखल केला, म्हणून आम्ही ह्यांच्यावर गुन्हा दाखल करत आहे. यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. तो एक वसीम म्हणून आहे जालन्याचा. ह्याला त्याचा एक प्रकार सांगतो. ह्या कमलनी GST ऑफिसरनी कमलनी काय केलं, जेव्हा GST ऑफिसर मॅनेज केले तेव्हा मी जे जबाब दिले होते GST ऑफिसरला, त्यावेळेस GST ऑफिसरला ह्या कमलनी मला एक ॲग्रीमेंट पाठवलं की हेच ॲग्रीमेंट द्या तुम्ही. आणि हे ॲग्रीमेंट त्यांच्या सोयीचं होतं, कमलदीपच्या अमर तलवारच्या. तर मी त्याच्यावर सही वगैरे केली नाही. ते माझ्याकडे अजूनही ॲग्रीमेंट आहे. आणि मला GST ऑफिसर प्रेशर करून राहिले. मला 1-2दा ऑफिसला बोलवलं त्यांनी की तुम्ही या इथं गेल्यानंतर मला म्हटले जेल आहे आमच्याकडे, 6 महिने तुला जेलमध्ये टाकीन, तू सही कर ह्या ॲग्रीमेंटवर, नाही तर तुला मग आम्ही काय ते सांगल. असं कमलनी त्यांना प्रेशर केलं. वरिष्ठ एक चौधरी अधिकारी त्यांच्याकडे नेलं. मला म्हणले आमच्या गावाकडं प्रत्येक पोराकडं गण आहे, तुझा कधी कार्यक्रम लावतील तर करणार नाही. मी त्यांना खवळलं, म्हणलं साहेब तुम्ही नेमकं करताय काय, हे चाललं आहे काय हे साहेब, तुम्ही आरोपींना पाठीशी घालता का? आणि म्हणले नाही जा तू बाहेर. मला बळच त्यांनी जबरदस्तीने बाहेर लावलं. आणि त्याच्यानंतर जो ऑफिसर आहे GST त्यांनी असं सांगितलं की इसको क्रिमिनल बनाव, कमलला सांगितलं. तेव्हा कमलनी एक जालन्याचे वसीमभाई म्हणून मित्र आहे त्याच्याकडे गेले, त्याला भेटले आणि त्याला माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करायला लावला. जेदेनला एक गुन्हा दाखल करायला लावला. आणि जेव्हा माझ्याकडं घरी माझं घर दाखवायचं वसीमभाईला काम ह्या कमलनीच केलं. वसीमभाईंनी मला सगळं नंतर फोनवर सांगितलं. त्याचं माझ्याकडं रेकॉर्ड आहे की कमलनीच आम्हाला हॉटेलचं राहायचं नियोजन खराडीला केलं होतं, तुमचं घर पण दाखवलं आणि ह्यांनीच मला गुन्हा दाखल करायचं ही तयारी केली होती. परंतु माझं दोन्ही पण ह्याच्यात बेल झालेलं आहे. माझं कुठलंही क्रिमिनल गुन्हेगारीचं हे नाही. माझी पार्श्वभूमी खूप शेतकरी परिवारातला आहे. मी व्यवसाय करतो आहे आणि प्रामाणिक आहे, 100% प्रामाणिक आहे मी. माझ्यासोबत राजाराम तांबे होते. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये कमलदीप वैद्य, अमर तलवार, सर्जेराव जेदे, दिग्विजय जेदे हे 2 जेदे ते दौंड तालुक्यातले स्थानिक आहेत. प्रमोद तलवार आणि अपर्णा कमलदीप सिंह वैद्य. या अपर्णा माझ्या मते कमलदीप वैद्य यांच्या पत्नी आहेत. तर यांच्या विरोधात पोलिसांमध्ये FIR देखील दाखल झालेली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये यांच्या अपेक्षेप्रमाणे पोलीस प्रशासन सहकार्य करतं की नाही, न्याय मिळतो की नाही पाहणं महत्त्वपूर्ण ठरणार आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी पुण्यावरून मी आदित्य. धन्यवाद.